नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी पाठ क्रमांक 18 अवकाश निरीक्षण दुर्बीण घटक रेडिओ दुर्बीण GMRT याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. रेडिओ दुर्बीण रेडिओ टेलिस्कोप. रेडिओ दुर्बीणची रचना स्पष्ट करा. अनेक खगोलीय वस्तूपासून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरीसुद्धा निघतात. या लहरी आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणून या लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा वापर होतो. त्यांना रेडिओ दुर्बीण रेडिओ टेलिस्कोप असे म्हणतात. रेडिओ दुर्बीण एका विशिष्ट आकाराच्या पॅराबोलॉइड आकार म्हणजेच डिशपासून अथवा अशा अनेक डिशच्या संचापासून बनलेली असते. दृश्य प्रकाश दुर्बिणीप्रमाणेच या डिशच्या वक्र पृष्ठभागावरून रेडिओ लहरी परावर्तित होतात आणि त्या डिशच्या नाभी केंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. तेथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र रिसिव्हर बसवलेले असते. यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक या माहितीचे विश्लेषण करून या रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो. आपल्या घरावरील डिश अँटेना हा सुद्धा याच प्रकारे कार्य करतो. खालील आकृतीमध्ये रेडिओ दुर्बिणीची रचना पहा. पुण्याच्या नारायणगाव येथे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT या नावाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. ग्रह ताऱ्यापासून येणाऱ्या मीटरमध्ये तरंग लांबी असणाऱ्या रेडिओ तरंगाचा वापर करून खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. ही दुर्बीण म्हणजे 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणीचा समूह आहे. यातील प्रत्येक दुर्बिणीचा व्यास 45 मीटर आहे. या दुर्बिणीला महाकाय दुर्बीण म्हटले जाते. याचे कारण म्हणजेच यातील 30 दुर्बिणीची रचना 25 किलोमीटर पसरलेल्या क्षेत्रात केली आहे. ही रचना म्हणजे जणू काही 25 किलोमीटर व्यास असलेली एक दुर्बीणच होय. म्हणजेच 25 किलोमीटर व्यास असलेल्या दुर्बिणीद्वारे जी माहिती मिळाली असती ती माहिती या 30 दुर्बिणीच्या समूहाद्वारे मिळते. GMRT ही भारतीय वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी कमीत कमी खर्चात निर्माण केलेली जागतिक दर्जाची संशोधन सुविधा आहे. या दुर्बिणीद्वारे सूर्यमाला, सौर वारे, स्पंदक, महास्फोटक व ताऱ्यादरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा अभ्यास केला जातो. ह्या दुर्बिणीचा उपयोग करण्यासाठी जगभरातून शास्त्रज्ञ भारतामध्ये म्हणजेच नारायणगाव जवळील खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे येतात. विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ दुर्बीण विषयीचा माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.